आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। तुम्ही वारंवार चहा पीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। दिवसातून अनेक वेळा चहा पिणाऱ्यांसाठी चहा विषासमान होऊ शकतो अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। दिवसातून 2 ते 3 वेळा चहा पिणं चांगलं आहे, पण सातत्यानं चहा प्यायल्यास तुम्हाला गंभीर शारीरिक व्याधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वारंवार चहा पिताय, खबरदार। दिवसातून 2-3 वेळा चहा प्या। वारंवार चहा प्याल, आजारी पडाल। चहा भारतात सर्वाधिक प्यायलं जाणारं लोकप्रिय पेय। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत चहा प्यायला जातो। काश्मीरमध्ये चहा कहावाच्या स्वरूपात प्यायला जातो। मुंबईच्या चहाच्या टपरीवर कटिंग म्हणून तो काचेच्या ग्लासात दिला जातो, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात त्याला अमृततुल्यही म्हटलं जातं। चहा पिणारे दर्दी तुम्हाला गल्लोगल्ली सापडतील। बहुतांश भारतीयांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपानं होते। चहा तसा मूळचा चीनचा बरं का। ब्रिटिशांनी तो भारतात आणला आणि तो भारतीय कधी झाला हे कळलंच नाही। भारतात आलेल्या चहाचा मूळ अवतारच बदलला। भारतात दूध टाकून चहा पिण्याची सवय ब्रिटिशांनी लावली, पण मूळचा चहा म्हणजे फक्त चहापत्तीवर उकळतं पाणी टाकल्यावर जे द्रावण होतं ते म्हणजे चहा। मुळात चहा ही संकल्पना चायनामधून आपल्याकडे आलेली आहे आणि चहा म्हणजे कॅल्मेलिया लीव्स, त्या ज्या लीव्स मधनं ऍक्च्युली लीव्स टाकून त्याच्यावरनं पाणी ओतलं जातं आणि त्या पाण्याचं म्हणजे ज्याला आयुर्वेदामध्ये आपण फांट म्हणू अशा पद्धतीचं जे तयार होतं, म्हणजे पानांच्या वरचं जो स्त्राव आपल्याला पाहिजे असतो तो मिळतो आणि तो ताबडतोब सेवन करावा, ही मुळात चहाची संकल्पना आहे। आपल्या देशात सतत चहा पिण्याची प्रवृत्ती वाढतीये। मीटिंग सुरू होण्याआधी, मीटिंग संपल्यानंतर चहा पिणारे कमी नाहीये। काही गृहिणी सुद्धा तासाला चहा पिताना दिसतात। सातत्यानं चहा पिण्यामुळे शरीराला मोठा धोका संभवतो। काही आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सतत चहा प्यायल्यामुळे छाती जळजळ, पचन संस्थेच्या समस्या, चहातील कॅफेनमुळे निद्रानाश होऊ शकतो, चिंता आणि चिडचिड, दातांवर आणि हाडांवर परिणाम, सततच्या चहामुळे डोकेदुखीचा त्रास, मूत्रपिंडात खडे होण्याची शक्यता, त्वचा कोरडी आणि निस्तेज होते। त्यामुळे सातत्यानं चहा पिणं टाळण्याचा सल्ला तज्ञ देतात। न की चहा दर तासाला, हे म्हणा आपल्याकडे कोणी आलं तर त्याला चहा दे, ही दर तासाला संकल्पना जी आहे त्याच्यामुळे आपली भूक मेली जाते आणि त्यावेळेला साखरेचं प्रमाण हे आपल्या शरीरामध्ये जास्त होतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे चहाची पद्धती, चहाची क्रम हा फक्त सकाळ आणि संध्याकाळ हाच आहे। झोपेतून उठल्यानंतर चहा पिणं हितकारक आहे, पण सकाळी चहा घेतानाही काही पथ्य पाळायला हवीत असं तज्ञ सांगतात। खूप वेळ उकळलेला चहा टाळावा। उपाशी पोटी चहा पिऊ नये। चहासोबत नाश्ता किंवा बिस्किट खाणं उत्तम। सकाळी 100 मिलीच्या वर चहा पिऊ नये असा सल्ला तज्ञ देतात। जास्त उकळलेला चहा हा सकाळी उठल्या उठल्या पिणं, उकळलेला चहा हा अहिताय आहे, तो हितकारक नाहीये। तर त्यामुळे चहा हा चहासारखाच प्यावा आणि सकाळी उपाशी पोटी ज्या वेळेला चहाची वेळ असेल, म्हणूनच आपल्याबरोबर चहा बरोबर आपल्याकडे नाश्ता करण्याची किंवा बिस्किट किंवा आपल्या घरगुती जे आहे चपाती चहा, ही संकल्पना खूप जुनी आहे की जी नाश्ता पण होतो आणि चहा पण घेतला जातो। तर दुधाचा चहा हा सकाळी प्रमाणात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। चहाच्या कपाचं प्रमाण हे ठरवणं महत्वाचं आहे आपल्याला। पण चहा हा शास्त्रीय दृष्ट्या हा 100 ml च्या वरती जायला नको आणि ही संकल्पना खूप जुनी आहे। चहा पिणं वाईट नाही। चहा माणसाला तरतरीत करतो, उत्तेजना देतो, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही। त्यामुळे चहा प्या, पण कप मोजून किंवा 2च कप चहा पुरेसा हे मनाशी ठरवून घ्या। नाहीतर मन प्रसन्न करणारा चहा तुम्हाला आजार देणार हे नक्की। नाशिकहून योगेश खरेसह साक्षी चव्हाण, झी 24 तास, मुंबई।